स्वतःसाठी साडी न घेणारी महिला घरासाठी फ्रीज घेण्याचं स्वप्न पूर्ण करते. हीच तर आपल्या मिडल क्लास बचतीची ताकद आहे, हो की नाही? घरात नवीन वस्तू येते तेव्हा सर्वांना आनंद दिसतो, पण त्या वस्तूमागे एका महिलेने केलेली वर्षभराची बचत कुणालाच दिसत नाही. एक एक रुपयाचा हिशोब ठेवतो आपण. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलाच्या गरजा पूर्ण करतो. एखादी साडी आवडली तरी पुढच्या महिन्यात घेऊ असं आपण आपल्या स्वतःच्या मनाला समजवत असतो. स्वतःसाठी खर्च करण्याआधी आपण आपल्या घराचा विचार करतो. आणि यामुळेच आपण आज 7 सवयीबद्दल बोलणार आहोत, ज्या सवयीमुळे आपण मिडल क्लास महिलांना हजारो रुपये वाचवण्यासाठी मदत होणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपली पहिली सवय, खरेदीला जाताना पहिले यादी बनवणे. मी जेव्हा बाजारात जाते ना, तेव्हा आधी यादी तयार करते. त्यामुळे काय होतं, अनावश्यक वस्तू घेतल्या जात नाही आणि आपला खर्च नियंत्रणात राहतो. आपली दुसरी सवय, ऑफर्स आणि सवलती दिसल्या की आपले डोळे मोठे होतात. परंतु प्रत्येकच ऑफर फायदेशीरच असते असं नाही ना. परंतु गरजेच्या वस्तूवर मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेतल्यास महिन्याला चांगली बचत होऊ शकते. आपली तिसरी सवय, उरलेल्या अन्नाचा योग्य उपयोग केला पाहिजे. बऱ्याच घरात अन्न उरलं की फेकून दिलं जातात, परंतु ते अन्न फेकण्याऐवजी त्यापासून आपण नवीन पदार्थ बनवला तर अन्नाची नासाडी आणि पैशाची उधळपट्टी होणार नाही. चौथी सवय, वीज आणि पाण्याची बचत करणे. वीज आणि पाण्याची बचत, अनावश्यक लाईट, फॅन बंद ठेवणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे ही छोटी सवय वर्षभरात मोठी बचत करून देते. ही 5वी सवय, प्रत्येक महिन्याचं बजेट तयार करणे. मी आधी बचतीचे पैसे बाजूला काढते आणि नंतर खर्च करते. त्यामुळे महिन्याच्या शेवटी पैशाची कमतरता जाणवत नाही. तुम्हीही असं करता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आपली 6वी सवय, प्रत्येक खरेदीपूर्वी विचार करणे आणि स्वतःला एक प्रश्न जरूर विचारायचा की ही वस्तू खरंच गरजेची आहे का? हा एक प्रश्न अनेक अनावश्यक खर्च थांबवतो. आपली 7वी सवय, थोडी नियमित बचत करा. जसं 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जरी आपण बाजूला ठेवले ना, तरी वर्षभरात चांगली रक्कम जमा होते. बघा मित्रांनो, बचत ही मोठ्या पैशातूनच सुरू होत नाही, ती छोट्या सवयीपासून सुरू होते. आज सांगितलेल्या या 7 सवयीपैकी जरी तुम्ही 3 ते 4 सवयी आपल्या आयुष्यात आणल्या तरी काही महिन्यांनी तुम्हाला फरक जाणवेल. मिडल क्लास कुटुंबाची स्वप्न मोठी असतात, पण ती पूर्ण होतात रोज केलेल्या छोट्या बचतीमुळे. तर मैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा छोट्या अशाच एका नवीन टॉपिकवर बोलण्यासाठी आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.